वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेला स्वारगेट परिसरातून अटक। वैष्णवीचा दीर सुशील हगवणे ही अटकेत। अटकेआधीची राजेंद्र हगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर। मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हगवणेपर्यंत पोहोचू शकल्याची माहिती। निर्दयी हगवणे कुटुंबामुळे वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाचे अतोनात हाल। गेल्या 6 दिवसात वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबांकडे। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबापासून 6 दिवस लपवलं। हगवणेंच्या मोठ्या सुनेनं दाखवले मारहाण झाल्याचे फोटो। मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर। हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सुनेकडून पर्दाफाश। आरोपी करिश्मा हगवणेचा मंत्री अदिती तटकरे आणि सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो व्हायरल। अटकेत असलेली आरोपी करिश्मा हगवणे ही वैष्णवीची नणंद। मंत्री पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा। मतीन मणियार या नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। पाकिस्तानसोबत नो ट्रेड नो टॉक। आता पाकसोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दल असेल। 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 मोठे अड्डे उद्ध्वस्त केले। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। मोदीजी पोकळ भाषणं देणं बंद करा। दहशतवादाबाबत पाकच्या विधानावर विश्वास का ठेवला? तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का उसळतं? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल 26 मे ते 29 मे पर्यंत रशिया दौऱ्यावर जाणार। ऑपरेशन सिंदूर नंतर अजित डोवाल यांचा पहिलाच दौरा असल्यामुळे दौऱ्याला विशेष महत्त्व। पाकिस्तानात फोफावणाऱ्या दहशतवादाविरोधात तुर्कीनं भूमिका घ्यावी। परस्परांबद्दल असणाऱ्या संवेदनशीलतेवर संबंध टिकतात। पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की आणि चीनला भारताचा इशारा। ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या। एखाद्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकार करतं तेव्हा ईडीच्या हस्तक्षेपाची गरज काय? सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीची खरडपट्टी। गुणरत्न सदावर्तेंना जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रात बंदी घाला। जालन्यातील रामनगर परिसरातील मराठा आणि ओबीसी बांधवांचं पोलीस अधीक्षकांना निवेदन। शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज। केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ। 7,550 रुपये हमीभावानं तुरीची खरेदी सुरू। नाशकातील जिंदाल कंपनीतील आग 4 दिवसानंतरही धुमसतीच। आगीची झळ बसल्यानं आजूबाजूची 4 गावं रिकामी करण्यात आली। उरणमध्ये खोल समुद्रात मासेमारी बंदीचे आदेश। वादळी वारा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर 1 जून ते 31 जुलै खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी। मान्सूनपूर्व पावसानं लातूरला झोडपलं। औसा शहरातील काझी गल्लीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। लोकांच्या घरात पाणी शिरलं। स्थानिक रहिवाशांमध्ये संताप। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार। मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा। काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस सुरू। सह्याद्रीच्या पट्ट्यात धुक्याची चादर।